गोलाईत आल्यानंतर दालचा सोलापूरचा दालचा सोलापूरला मी म्हणलो चप्पल वर तर तोंड दिसू दे. दिसतील आधी सांगितलं चप्पल अहो काय तर बाबा का सगळं आमचं गिफ्टचं पार खोळंबा करून टाकता काय आणले अंकल आंटी तुम्हाला थँक्यू कारण तुम्ही एवढ्या लांबून आम्हाला भाजी दिला. एसी आहे इथं थंडी वाजते. गोलाईत आल्यानंतर दालचा सोलापूरचा दालचा सोलापूरला जायचं नाही, लातूरमध्ये चालाय दालचा. हे बघा गोलाईच्या समोरच्या साईडला आहे आणि ती खायची आता लेकरांना. ती घेण्यासाठी आलो मी इथं. आता वेदांत जाऊन घेऊन येईल ती दालच्या. वेदांत घेऊन येईल. भाजी घ्यायला आलता होता गोले. खाऊन पिऊन झाले, ज्यूस पिलेत. आता इथं भाजी घ्यायला येतो पप्पा आलते आता पैसे द्यायला. पैसे देऊन गेले दादा भाजी पण. निघालो घराकडे आम्ही हॅटत बसला. चला तर जाता घराकडे. फादर डेचा केक घेतलाय, गिफ्ट घेतले पोरांनी. आता निघाला बोलायचं घरी. आता बाकीचं काय घ्यायचे ते बघायचे, पॅकिंग करायचे. घेतलेलं गिफ्ट तुमच्या भाऊजीला कालच कळालंय काय घेतले ते, पण त्यांना आम्ही नाही म्हणून सांगितलं होतं. आता बघू चला पॅकिंग करताना दाखवते तुम्हाला काय घेतले ते. आता आलो, ऑटोतून उतरलो. आता चाललो घराकडं. सगळं पावसाचं वातावरण झालंय का, आभाळ तर एवढं आले. अरे बाप. खुळखुळ आहे बाई त्याच्यात का नेता पापा तुम्ही. अरे तसं नाही करायचं, काढा पहिलं काढा तुम्ही. चला फोटो तर काढू दे. फोटो बी निघणार आता. मी म्हणलो चप्पल वर तर तोंड दिसू दे. दिसतील आधी सांगितलं चप्पल अहो काय तर बाबा का सगळं आमचं गिफ्टचं पार खोळंबा करून टाकता काय आणले म्हणून. मला चप्पल आणून देणार मला माहित होत होतं आता करायचं मम्मी नमका तसं होती. आता सगळं सेलिब्रेशन झाले. पप्पा मध्ये आराम करायला आणि मी पिट्टीमला आलो. जेवणाचा टाईम झालाय त्याच्यामुळं पप्पानं बाहेरूनच मेथीची भाजी आणली होती. माझ्या अंकलचं एक हॉटेल आहे, तिथून भाजी आणले. तर अंकलनी खूप दिलेत भाजी. आता आम्ही पिट्टीम आलो. ही पीठ तिंबून आता चपात्या करून जेवणार आहोत आम्ही. हो का, ही त्यांच्या हॉटेलची फेमस मेथी भाजी आहे बघा. आम्ही फक्त त्यांना एकदा म्हणलो की आम्हाला मेथीची भाजी खायची, तर त्यांनी एवढी सारी दिली. तर चला तर मग आता जेवण करूता चपात्या करून. अंकल आंटी तुम्हाला थँक्यू कारण तुम्ही एवढ्या लांबून आम्हाला भाजी दिला. कारण पप्पा आले होते, आम्ही तुम्हाला फक्त एकदाच म्हणलो होतो भाजी द्या म्हणून, तर तुम्ही एवढी सारी भाजी दिला. थँक्यू ह्याच्यासाठी अंकल आंटी आणि भैया तुम्हाला पण. आता आम्ही जेवायला बसला. मम्मी पप्पाचं झालं जेवण. भाजी लई सुंदर लागाले. थँक्यू अजून एकदा अंकल आंटीला. काय झालं हाताला? कशाला केली? कशी आहे भाजी खरं सांग. क्वालिटी छान आहे भाजीची. कुठं आहे ती सांग बरं. सगळे जाते यूट्यूबवर. तुळजाभवानी हॉटेलमधलं ही फेमस डिश आहे. तिथं गेल्यावर काय फेमस डिश? रबडी मेथी आहे. मग काय आहे?
मलाई मेथी रबडी मेथी एकच राहते ना. हा ती फेमस आहे. तुम्ही जर तिकडं फिरत फिरत गेलो तरी नक्की ट्राय करा, विजिट करा. व्हिजिट आणि करा. त्या मेथीची टेस्ट घ्या तुम्ही एक वेळेस. प्रॉपर अशी क्रीम टाकतो तर पुन्हा एवढं हा घरी बनवलेली क्रीम टाकते त्याच्यात, रेडीमेड वाली टाकत नाही. लोणी म्हणजे लोणी. तर चला आजसाठी एवढंच. बाय बाय.